धनंजय मुंडे हा लायकी नसलेला माणूस आहे. त्यांच्याबद्दल मला विचारू नका. त्यांना कोणत्या कोणत्या प्रकरणातून बाहेर काढलं हे जर मी सांगितलं तर त्यांना तोंड दाखवता येणार नाही. हे अशा आशयाचे शब्द आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे. अर्थातच करुणा मुंडे प्रकरण असेल किंवा काही भूखंडाचे प्रकरण असतील किंवा काही इतर गोष्टी असतील ज्या पवारांना माहिती आहेत, ज्यामधून शरद पवारांनी धनंजय मुंडेंना बाहेर काढलं असेल. करुणा शर्मा प्रकरणातून वाचवण्यासाठी तर फडणवीसांनी देखील मुंडेंना मदत केली अशी चर्चा घडत असते. अब आया ऊट पहाड के नीचे अशी गत आता धनंजय मुंडे यांची झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यात आका म्हणून समोर आले वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणून समोर आलं नाव धनंजय मुंडेंचं. कारण धनंजय मुंडेंचं जवळपास सगळंच काम वाल्मिक कराड बघायचे. ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असे वाल्मिकांना कराड असा उल्लेख एका सभेच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी केला होता. तुम्हाला आठवत असेल कदाचित. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये नवनवीन माहिती आता समोर येते. सरपंचाच्या हत्येला आता 1 महिना उलटलाय, मात्र अजूनही आरोपींना शिक्षा झालेली नाहीये. या प्रकरणाचा वाल्मिक कराड मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. एसआयटी त्यानुसार कराड विरोधात पुरावे गोळा करत आहे. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेते करत आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप घेतला गेलेला नाहीये, मात्र आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांचं राजकारण कसं संपेल या दिशेनं वाटचाल सुरू आहे विरोधकांची. पवार साहेब शांत आहेत याचा अर्थ वादळापूर्वीची ती शांतता आहे आणि योग्य वेळी आपला डाव पवार साहेब टाकतील अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण काल परवा शरद पवारांची तब्येत खालावली होती. त्यांचे दौरे सध्या सातत्यानं सुरू आहेत. दौरे सुरू आहेत याचा अर्थ अजूनही माघार घेतलेली नाहीये. टायगर अभी जिंदा आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडेंची रिप्लेसमेंट पवार शोधत आहेत अशी देखील चर्चा आहे. बबन गित्ते, राजाभाऊ देशमुख हे पत्ते, हे एक्के फेकल्यानंतर आता धनंजय मुंडेंना तोडीस तोड नेता पवार घडवतात की गळाला लावतात हे येत्या काही दिवसात, काही महिन्यात आपल्याला कळेल. मात्र सध्या धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली असून राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजुलिया दमानिया यांनी संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत संशय व्यक्त केलाय. जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांची बदली सुद्धा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी केल्याचा दावा अंजुलिया दमानिया यांनी केलाय. आज दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केलाय की मी अजित पवार यांच्याकडे बीडमधील कंपन्यांच्या बॅलन्स शीट सादर केल्या. त्या शीटवर मुंडे पती पत्नीच्या सह्या आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये असलेल्या आर्थिक संबंधाची माहिती देखील मी अजित पवार यांना दिली असं दमानिया यांनी म्हटलंय. त्यामुळे आता मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भेट घेणार आहेत. त्यावेळी निर्णय होईल असं मला वाटतंय. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असा मला विश्वास वाटत आहे. अजित पवार आणि माझा 36चा आकडा आहे हे सर्वांना माहिती आहे. मी माझा युगो सोडून आणि अजितदादांनी देखील स्वतःचा युगो सोडला. आमची भेट झाली आणि त्यामुळं लवकरात लवकर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल. मी माझी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. राजकीय नेत्यांना भेटून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून कारवाई संदर्भात मागणी केली आहे. न्यायाधीशांना देखील पत्र लिहिलं आहे. तरी पण न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन लढाई सुरू राहील असा इशारा यावेळी दमानिया यांनी दिलेला आहे. तर आज मंत्री धनंजय मुंडे हे कॅबिनेट बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झालेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या विरोधात पुरावे सादर केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याविषयी फैसला होणार अशी चर्चा आज आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे आणि या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे येणार का, त्यांच्या राजीनाम्यावर या बैठकीत काही चर्चा होणार का याकडे अनेकांचे लक्ष लागलं होतं. बैठकीला तर आता धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत. आता राजीनाम्याविषयी काय चर्चा घडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे. तर एसआयटीने सुदर्शन गुले विरोधात कोठडीसाठी अर्ज केलाय. सुदर्शन गुले हा खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी आहे. तर या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे बरं का. पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित केलं असून बक्षिसाची घोषणा देखील केलेली आहे. त्यामुळे आता हा तपास पुढे कोणत्या दिशेनं जातो आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागतो का, वाल्मिक कराड त्यामध्ये अडकणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यासोबतच
शांत असलेले पवार योग्य वेळी काय डाव टाकतात याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.